हे आपल्या रूपाने जाईल, त्यांना देखील सांगेल आपलं मनोगत व्यक्त करायचं. हॅलो, सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवालाल. खरं तर बदलापूरच्या 75% पत्रकारांना माहिती आहे की मी त्यांना नेहमी सांगते की मला बोलून नाही दाखवायचंय, माझ्या कर्तृत्वातून माझं अस्तित्व मला सिद्ध करायचंय. ऍक्च्युली मला आता थ्रोट इन्फेक्शन आहे, पण त्या दिवशी जी टीका टिप्पणी झाली त्याला उत्तर नाही दिलं तर त्या लोकांना वाटेल की आम्हाला काय बोलताच येत नाही किंवा आम्हाला प्रत्युत्तर देता येत नाही. त्या दिवशी त्यांनी त्या सभेमध्ये अगदी गजाच्या शिरात काढून सांगितलं मी स्थानिक नाहीये. तर मला त्या लोकांना स्थानिकचं डेफिनेशन काय ते विचारायचं. कारण याच्या आधी जेव्हा इलेक्शन लागले तेव्हा माझ्या हिशोबात आत्ता तरी प्रणिता कुलकर्णी कुठल्या वॉर्डमध्ये राहतात? 22 नंबरमध्ये. उमेदवारी कुठलं त्यांनी क्लेम केलेली होती? 23 मधून. त्याच्यानंतर बाळा पिंगळेचं वगैरे माझं काहीच शत्रुत्व नाहीये, पण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला आज सांगते. बाळा पिंगळे राहत होते 23 मध्ये, त्यांच्या बायकोला उमेदवारी दिलेली होती 22 मधून. बरं, आत्ताच्या घडीला जे माझे भाऊच आहे राजन घोरपडे, त्यांनी भले माझं नाव नाही घेतलं, त्यांच्यात तेवढा डेअरिंग नसेल, माझ्यात तेवढा दम आहे. मी तोंडावर बोलते. मी आज 11 नंबर प्रभागातून उमेदवारी घेतलेली आहे, बरोबर. मी राहते 12 नंबर प्रभागमध्ये. 12 नंबर प्रभाग हा कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीच्या बाहेर आहे का? बरं, ते स्वतः राहतात कुठल्या प्रभागमध्ये? त्यांनी उमेदवारी कुठून क्लेम केलेली आहे? किरण गोयल यांनी उमेदवारी कुठून क्लेम केलेली आहे? मग त्यांची जर प्रभागाच्या बाहेरच्या लोकांची डेफिनेशन त्यांच्यावर लागू होत नाहीये का? मग त्यांनी माझ्यावर आरोप कुठल्या बेसवर केलेला आहे? बरं, अजून एक सांगते. मी याच्या आधी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं. मला माझ्या कुटुंबाचा, माझ्या घराण्याचा अभिमान आहे. जसा मी शिवसेनेचा अभिमान बाळगते तसा आहे. माझे आजोबा कोणच्या शाळेमध्ये शिक्षक होते. बदलापूरच्या सगळ्या मुलांना कल्याणला ट्रेननी जायला लागत होतं, त्यांना ते बघवलं नाही. त्यांनी 1960 साली त्यांच्या मित्रांना एकत्र घेऊन आदर्श विद्या मंदिरी शाळा चालू केली. ती माझ्या घराच्या बाजूला माझी चाळ आहे आमची कुटुंबाची, त्याच्यात केली. मुलं वाढत गेली, वर्ग कमी पडायला लागले. आज मी गर्वाने सांगते, कमी पडणारे वर्ग माझ्या घरामध्ये भरवले जात होते. बरं, त्या शाळेमध्ये ऍडमिशन देताना आम्ही कधीच मुलांना सांगितलं नव्हतं तुम्ही त्या प्रभागातले. आणखी एक गोष्ट सांगते, त्यांनी फार तोंड वरती करून सगळ्यांनी सांगितलं मी पाटील पाड्यात राहते. गर्व आहे मला माझ्या प्रभागाचा, माझ्या ऍड्रेसचा. पाटील पाडा नाव का पडलं माहितीये? गावच्या पाटलांचा तो एरिया आहे म्हणून, जिथे सगळे न्याय निवाडा होत होते, जिथे सगळ्यांच्या सुख दुःखात साथ दिली जात होती. राहते मी पाटील पाड्यात आणि मी तुमच्यासारख्या संकुचित मनाची नाहीये. कारण जर तुम्ही त्या प्रभागात राहून तुमची बायको उमेदवारी कुठून घेते? नगराध्यक्ष पदाची. मग तुम्ही एवढे संकुचित मनाचे, मग तुम्ही निवडून आल्यावरती का फक्त त्या हेंद्रेपाडा परिसराचा विकास करणार आहे? आज मी प्रश्न विचारते. अधिकार नाहीये. बरं, याच्या आधी मी हे लपून ठेवलं होतं, जाणून बुजून लपून ठेवलं होतं. मे बी देवाची इच्छा असेल, त्यांनी माझ्या घरातल्यांना सुबुद्धी दिली असेल की माझ्यावर असे नंतर आरोप होणार आहेत की मी स्थानिक नाहीये. आज मी सांगते, आज 10 वर्ष झाली प्रणिता कुलकर्णींनी माझ्यावर आरोप केला. मी पाटील पाड्यातून आले. अगं तू तर कुठून आले? मग बरोबर आहे ना. आज माझ्या पंजोबांपासून मी इथे स्थानिक आहे. बरं, आम्ही तुमच्या इतके नॅरो माइंडेड नाहीये की मी फक्त एक प्रभागाचा विचार करेन. आणि मी अजून पण एक सांगते, त्यांनी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना जाऊन विचारावं रुपाली घोरपडे तुमची फॅमिली मेंबर आहे की नाही. कारण मी माझ्या प्रत्येक भाषणात ते बोलत आलेली की हा माझा परिवार आहे सगळा आणि मला गर्व आहे. मी सांगते, मला पण विचारू नका तुम्ही, प्रभागातल्या नागरिकांना विचारा रुपाली घोरपडे तुमच्या परिवाराची सदस्य आहे की नाहीये. बरोबर आहे. बरं, हे काय माहितीये का? प्रभागातील सदस्य आहे की नाही हा विचार आहे ना, खूप म्हणजे काय बोलू मी आता, छोट्या मनाच्या लोकांचा आहे. बरोबर आहे ना. की आज प्रभागातील उमेदवार का निवडून द्यायचा असतो? वॉटर मीटर गटर. तुम्हाला चांगली लाईटची सुविधा पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, तुमच्या इथे चांगली वीज पाहिजे. या सुविधा देण्यासाठी तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा असतो.
पण या सुविधा म्हणजे मूलभूत गरजा नाहीयेत. तो प्रभागातील जनतेचा अधिकार आहे. जो अधिकार जनतेला मिळवून देण्यामध्ये ते सक्षम ठरलेले नाहीयेत. त्याच्यासाठी आज लोक आमच्या बरोबर आहेत ना इतकी. तर मी एकच सांगेन, कुठला पण एक नेता एकटेपणाने प्रभागाचा विकास घडवू शकत नाही. तर मी प्रभागातील सगळ्या जनतेला आवाहन करेन की जेव्हा त्या नेत्याला प्रभागातील जनतेची साथ असते तेव्हा त्या प्रभागाचा विकास घडतो. तर मी प्रभागातील सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करेन की शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि शिवसेनेची एकहाती सत्ता तुम्ही बदलापूर नगर परिषदेवर आणून द्या आणि मग बघा तुमचा विकास होतो की नाही ते. ऍक्च्युली मी हे सांगायची गरज नाहीये, कारण मी एक इच्छुक उमेदवार म्हणून इथे कार्यरत होती. तरी पण आज स्टेजवर बसलेले आपले सगळ्यांचे लाडके शहर प्रमुख म्हात्रे साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या प्रभागामध्ये जी काय कामं झालेली आहेत ती कामं ते लोकांनी केलेली होती का याच्या आधी 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा. तर तुम्हाला जर आपल्या प्रभागाचा विकास पाहिजे तर तुम्ही शिवसेनेची एकहाती सत्ता आणून द्या एवढीच मी अपेक्षा करते आणि इथे थांबते. जय हिंद.